समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अंकलखोप येथे तुकाराम बीज ते शनिवार अष्टमीपर्यंत संत तुकाराम बीज सप्ताह साजरा केला जात आहे। यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तुकाराम बीज हा संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा दिवस मानला जातो। हा दिवस फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला साजरा केला जातो। शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार श्री विठ्ठल रुक्माई मंदिर अंकलखोप तालुका पलूस येथे रविवार दिनांक 16 मार्च 2025 तुकाराम बीज ते शनिवार दिनांक 22 मार्च 2025 अष्टमीपर्यंत संत तुकाराम बीज सप्ताह साजरा केला जात आहे। संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, त्यांचे हे वैकुंठ गमन देहू पुणे येथे इसवी सन 1649 मध्ये झाले। या दिवशी देहू येथील नांदुरकी वृक्ष दुपारी 12:02 हलतो असे भक्तांचे म्हणणे आहे। तुकाराम बीज सोहळा सप्ताह अंकलखोप वारकरी व ग्रामस्थ दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात। वारकरी तुकाराम महाराजांच्या गाथेचा जयघोष करतात आणि नामस्मरण, अभंग गायन, दिंडी सोहळा असे कार्यक्रम या काळात होतात। संत तुकाराम महाराजांनी अभंग रचून लोकांना हरिपाठ, नामस्मरण आणि भगवंताच्या भक्तीचा मार्ग शिकवला। त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला। त्यांचे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हे अभंग सामाजिक ऐक्याचा संदेश देतात। अंकलखोप येथील वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।